बोलाची कडी न बोलाचा भात, येड्यांचा सत्कार शहाण्याला लाट. बोलाची कडी न बोलाचा भात, येड्यांचा सत्कार शहाण्याला लाट. कोरड्या विहिरीचं शेंदून पाणी मारताय तपाही पुढाऱ्या वाणी. इतभर दोऱ्याला हातभर वावडी, बघा 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 ही खुल्यांची चावडी. बघा 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 ही खुल्यांची चावडी. बघा 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 ही खुल्यांची चावडी. गावात मारतय नुसतंच येड, दुसऱ्याच्या लग्नात धावतय पुढं. गावात मारतय नुसतंच येड, दुसऱ्याच्या लग्नात धावतय पुढं. चांगल्याची खोडी काढतय सदा, विकास कामावर आणतय गादा. खुशाल करतोय चिवडा चिवडी. बघा 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 ही खुल्यांची चावडी. बघा 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 ही खुल्यांची चावडी. अरे बघा बघा ही खुल्यांची चावडी. चला काय कर पप्पा, वाट बघायला यायचं, लग्न लागायचं. गप्पला का मामाच्या पोरीचं लग्न आहे, राज्याला ठेवलं आपण राज्याला. हॅलो, काय ग चिवला का असं असतं होय? फोन नाही काय नाही काय? अरे मग मला सांगायचं फोन बिघडलाय म्हणून. नसतं होय नीट करून दिला काय ना का. काल व्हॉलेंटी डे गेला निघून, मी गुलाबाचं फुल आणून ठेवलं होतं. फोन करतोय लागा तर उचलनाच. मला विसरली नाही ना. हा बर बर आबा आहेत घरी. अग मला तुला भेटायचंय म्हणून विचारतोय गे. आबा कसला आणतो दपा दपा, त्यांचा रप्पा म्हणजे हा पार हातोड्यागत पडतोय. रप दिसलं वागतोयच मी. बर 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 किती वाजता येऊ? दुपारनं येऊ का? बर बर सगळी झोपलेली असतील नाही का ग? बर 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 येतो. हा 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 ठेवू का? बर बर हा. काय ती सरपंच आबा, काय ती कुठली गटर लाईन करायची म्हणलं, गटर लाईन केली नाही. तिकडं मशानभूमीचं अर्ध काम राहिलं या. असंच करतय ती सरपंच. हायला सोन्याची दिसती गड्या. मजाच झाली गड्या आपली. आजा आजा झिंग्या, आजा झिंग्या, आजा झिंग्या, आजा झिंग्या. तरी काय चल झिंग्या, झिंग्या थांब. ए झिंग्या थांब, थांब झिंग्या, झिंग्या थांब, झिंग्या थांब, झिंग्या थांब. नेमच झालंय काय? तू काय आणलं दाव हातात? नेमच झालंय काय? आला का अहो पकडलंय? घेऊन आलाय. काय काय घेऊन आला घेतलं? काय? तोंडात दाव काय? अर्धाव ना. नेमर काय बघितलं नेमकं तुम्ही? राजा ह्याच्या हातात सोन्याची चैन होती, मी डोळ्यानं बघितली या. सोन्याची? हा सोन्याची चैन पावा. चिरकीला का? त्यानं गिळली चैन. आईला का तू हे काय? नाही, नाही, तुझ्या हातात सोन्याची नाही चैन होती. माझ्याकडे राव चैन. चैन होती. जाऊ दे मला. अरे पप्पा तुला माहित आहे का रे? काय रे? अरे ती चिल्याची पोरगी गेली की पळून. काय तर बोल. अरे का फिरतय रिंगा? असं येडे पळतय. येडबिड आहे काय रे? माहिती आहे. मेंबर काय झालं? झिंगे दिसला का इकडं? दिसतोय की. जिंगा इकडे गेला राव पळ. काय झालंय पण? त्यानं सोन्याची चैन गिळली या. अयो केवढी होती? झाड होती. अयो अरे बघताय का मग पळा की चला. असं गरगरीत गाव झालं पाहिजे. ट्रॅक्टरवाला पाणी भरून आणायला सांगतो, अजून भिजून काढलं पाहिजे. मामा
तिथलं इथं सगळीकडे पाणी मारायचं आणि 3 टाइम मारायचं गावात पाणी कळलं का? हा जाऊ द्या पटा 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 उरका घर दिसलं पाहिजे गाव. हा गार झालं पाहिजे सारखं. हॅलो हा बोल. बरोबर चालतं. हा हा हो आबा इथं काय करताय? ए थांब नंतर बोलू. काय रे काय गडबड? आहो ते जिंगेनी हा. एवढी मोठी सोन्याची चेन गिळली. अरे काय तुम्ही डोक्या बिका पडला काय जिंकायचे का नादी लागताय उगा बिना अहो, कामाचं खरं त्याचं सांगा. नाही काय खरं. खरं आहे राव. अरे गावात पोरांनो काय बी बोबाट उठवत जाऊ नको. त्याला सपना तुझा चेन आहे का तुम्ही म्हणताय चेन गिळली बिळली. चला त्या मेंबरला इथून आपण मग. चला कुठल्या तुम्ही ती मेंबर माहित नाही गावचं. हा, काय करायचं त्याला? त्याला की ए, इथं की आपण त्याला काय बोल नका. काय झालं व्यवस्थित मला सांगा विषय काय झालाय? बाबा त्या झिंग्यानी एवढी मोठी सोन्याची चेन गिळली राव. तेवढी असती का? अहो, काय सांगायचं तुम्हाला? आमच्या विश्वास ठेवा आबा तुम्ही. हा. एवढी मोठी चेन गिळली राव तुम्ही. बरं असू दे. जिगे कुठे हाय तिकडे. जिगे तिकडे गेलाय. एक काम करा मेंबरला कळू द्यावं नका. नाही जिग्याला धरा खोली घेऊन या आपल्या. चालतंय. मग विषय करू आपण काय करायचं. चालतंय कळलंय की का? बाबा, तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणून आता गपचप मेंबरला आणि त्या पोराला काय सांगायचं नाही. नाही कुणालाच तर काही पेकटात लात घाली ना तुझ्या. हा तुलाही चाबर आहे. चल बाबा. निघ पटदिशीन घेऊन यायचं त्यांना. पळ लवकर. पोरं तर गेलेत आता. पोराने जर खोटं बोलली तर एका एका पेकटाच्या लातच घालतो आणि जर खरं जर असलं तर आबा डबल लखपती. नेंबर राव सटाकला राव ती आपल्या समोर. गणू गणू हो नमस्ते मेंबर. हा नमस्ते गणू तुला झिंग्या दिसला का? नाही दिसला हो. झिंग्याला आम्ही होडाकतोय आलता का इथं झिंग्या? नाही काय झालं जिंगाने काय केलं? त्यानं सोन्याची चेन गिळली आहे. काय बोलता? हा हे खरंच गणू नक्की सांग जिंग्या दिसला का? नाही दिसला मी तर दिवसभर टपरी होय. त्यानं सोन्याची चेन गिळली 20-25 लाख रुपयाची चेन आहे. खरं बोलता का मेंबर? हा. तुला जर दिसला का नाही तर हा. पहिला फोन मेंबरला करायचा. करतो तुला आम्ही बक्षीस देऊ. हो 100% गणू मेंबर. 100% हा करतो नेंबरला आज. फोन करायचा. हो हो हा, करतो आम्हाला फोन करायचा. 100% हा, 100%. चल आजा. पण नेंबर लय हा. मोठी चूक केली तुम्ही. काय झालं? ती गाण्या किती चाटाळे माहितीये का तुम्हाला? हा. ती लगेच डायरेक्ट आबाला सांगेल आणि ती पप्प्याला मागाशी दिसले आयला पप्प्याला आणि चंद्याला लगेच सांगितलं तुम्ही राव. त्यांना हा? सांगायचं नाही पाहिजे होतं. अहो ही लाखोचा खेळ आहे तुम्हाला समजाय पाहिजे नेंबर राव. हा चालते जिंगेला बरं, हुडकू. राहू दे आधी हा? झिंग्याला बघूया चल. अवघड आहे गडे. आयला काहीतरी भानगड दिसते. नेंबर असा टपरी येणार नाही. आयला मला फोन करावा लागेल. हॅलो आबा कुठे आहे? अहो ती मेंबर नाच्या टपरी वालती. अहो काहीतरी भानगड झालेली दिसते गावात. ती जिंग्या सारखी विचारते जिंग्या कुठे गेला जिंग्या कुठे गेला. काहीतरी म्हणत होती जिंग्यानी चेन गिळली. 20-25 लाखाची चेन आहे. मला फोन कर पहिला. बक्षीस देतो म्हणत होती राव ती मेंबर मला. आबा काहीतरी भानगड आहे बरं का. तुम्ही लक्ष द्या त्याच्यात. मी तुमच्याकडे आलो. तुम्ही कुठे आहे? बर आलो मी तुमच्याकडे आलो. हा हा लका थांबून जमायचं नाही. आबाकडे जावं लागेल. ही भानगड काय आहे ती बघावं लागेल. आबाने बोलावले आबाकडे जावंच लागेल. का त्या झिंग्याने लय वैताग दिला गाड्या. कुठं लपलाय काय कळा नाही. काय मजा बाबा. त्या आबाला जर कळलं ना झिंग्या गावला नाही तर आबा आपल्याला बुक्की टिंगुळ देणार आहे बाबा. गाव चल शोधला. लवकर हुडकू कुठं आहे. आजा झिंग्या गावला पाहिजे आपल्याला आजच्या आज. अख्खं गाव धुंडलं राहू हा. तरी जिंगा सापडा नाही. लाखोचा विषय. हा चल आजा बघ. कुठल्या बिळात जाऊन बसलाय झिंग्या काय कळायला तयार नाही गाड्या. सकाळ दूर हुडा. पप्प्या चंद्या शांत्या काय रे काय रे काय तुम्ही नाही गावला का झिंग्या दिसला? नाही लका जिंगा नाही गावला. नाही लका सकाळ दूर हुडा. पप्प्या खरं सांग की. अहो, नाही दिसला राव. चला हुडकू. चला 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 चला. पोटात तर लय दुखायला लागलं गाड्यानो. हे मेंबऱ्या आणि आज्या लयच माणसं बेकार आहेत. कुशल कुठनं बघितलं डोकवून काय माहिती माग पळत आल्यात. ह्याच्यामुळे चेन गळली. तर तरास मला व्हायला लागलाय. त्या मनीसारखं झालंय माझं काम. दिसली सोन्याची सुरी म्हणून पोटात मारून घेतली. मेंबर पण तुम्ही झिंग्याला काय हुडकताय? अरे लाखोचा विषय आहे. मेंबर हा? का बसा की राव. हो मेंबर तो का झिंग्या चला. जावंच वाटतंय.
अरे, थांबा की 2 मिनिट चला उठ जिंग्या उठ थांबा पोटात दुखतंय, थांबा की 2 मिनिट जिंग्या थांब जिंग्या थांब जिंग्या थांब जिंग्या थांब. आबा तुम्ही केलं का नाही नियोजन मी म्हणलेलं फोनवर काळजी करू नको का गाणं सगळं नियोजन मी केले आपली 2 पोरं मी पाठवल्यात हा. आता काही क्षणात जिंग्या माझ्या ताब्यात तुमच्या ताब्यात घ्या आणि- नंबर मला म्हणतोय बक्षीस दे तू अरे नेमरे किती पळतोय काय हा. पळतोय ते मला माहिती आहे ना सगळा कार्यक्रम मी करणार आहे तू काळजी करू नको तुमच्यावर पोर- माझा विश्वास आहे आबा. आणि म्हणून मग- तर मी तुम्हाला फोन केला आबा. सोन्याचं काम आहे हा, बरोबर सोनं आपल्या ताब्यातच येणार आहे आता का जिंग्या? कुठं चाललाय आबा जिंग्याला सोडा ए नेमरे जिंक्याला काय सोडायची गरज आहे माझं काम आहे जिंक्याकड अरे माझं बी काम आहे माझं महत्वाचं काम आहे. माझं महत्वाचं काम आहे माझं महत्वाचं काम आहे तुम्ही सोडा त्याला तू अजिबात माणसाला हात लावायच ना तुला आता सांगतोय ए गण्या धर रे याला. माझं काम आहे ह्याच्याकडे त्याच्याकडे बघ तू इकडे चल माझं काम आहे काय तुझं काम आहे रे माझं तू महत्वाचं काम आहे. नेमऱ्या तुला आता सांगतोय बरं का माझं माझं महत्वाचं टकुरं काम होणार आहे. यार काय झालं अयो बिंबर मला तर काय सुचना नाही बाबा बिंबर बघा त्याला काय झालं होते का उगाच राडा व्हायचा काहीतरी लय दुखायला लागलंय लय दुखायला लागलंय. हे त्याला उठवा काय झालं बिंबर त्याला? बिंबर ए थांबा थांबा अरे थांबा थांबा घ्या त्याला गाडी ताव चल ए, व्यवस्थित घ्या हो, चल. काय खात काय झालं थांब पोरा मी टाकतो का बघ या बाबा या बघूया. हो, नमस्कार डॉक्टर आमचं नमस्कार ते जिंक्याच्या पोटात दुकानावर तेवढं बघा बरं कोण जिंग्या आमच्या गावातला पोरगा आहे अरे नॉन सेन्स काय आहे? अहो पोटात दुखा लागले तेवढं चला तुम्ही बघा चेक करा प्लीज चला पुढे येतो मी चला चला आबा काय म्हणले डॉक्टर काय काय आले झाले. चल. कोण आहे याच्या बरोबर डॉक्टर साहेब सगळे सगळे गावात. अरे कोण आहे ही? हे हा? जिंक्या जिंक्या ही वास कोणी सोडला नाही, नाही. बर काय होते बाबा तुला दुखतंय काय खाल्लं होतं तू साखळी हा कशी काय अरे बाबा अन्न पाणी खाते ती तू काय खाल्लंय साखळी शी 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 काय काय तुमचं नाव सरपंच कुठं हगवला मुतवला माणूस हा शी पिळाकलाय काय काय सगळं वासन बिसन काय केलंय त्यांनी गावाचं त्यांनी गिळलंय काहीतरी हो हा? चेन गेली चेन सोन्याची सोन्याची चेन गिळली आणि तुम्ही काय करत होता आता आमच्या देखत नाही सर त्यांनी केलं आता मला बी नाही सांगत कोण होतं बरोबर मग आम्ही सकाळपासून त्याला ओढा बरं असो मला त्याची सोनोग्राफी करावी लागेल सगळं व्यवस्थित चेक करावं लागेल आणि जर मला गरज वाटली ऑपरेशन करायची तर मग तशीच मी तुम्हाला माहिती देईल त्यांच्या घरच्यांना तेवढं कळवा नॉनसेन्स प्रकार घडलाय सगळा शी जा तुम्ही सोनोग्राफीचं ते ऑपरेशनचा खर्च किती येईल सर आता मी खर्चाचा विचार जर करायचं म्हटलं तर सोनोग्राफी बाकीच्या गोष्टी इथं त्याला काय पिळकावलंय काय माहिती सगळं साफ वगैरे करून त्याचं पोटातलं जर सपोज तुम्ही म्हणताय चेन काढायची असेल तर साधारणतः 5-5.5 लाख रुपये खर्च आहे. 5.5 लाख रुपये सर हो
कृपया तुम्ही सर्वांनी मिळून तयारी करा. मी चालेल. बाकीची पण प्रोसेस करायला सुरुवात चालतंय तुम्ही करा नियोजन, आम्ही पैशाचं नियोजन करतो. ठीक आहे ठीक आहे. वर्ड काय माहिती आता डॉक्टर काय म्हणते. काय म्हणलं काय झालं आबा? ऑपरेशन करा सांगितलंय जिंक्याचं. आणि शिवाय 5-5.5 लाख रुपये खर्च. हा. हा. अवघड झालं. 5 लाख तुम्ही भरायचं आणि ऑपरेशन करायचं. मी का करायचं? का भरायचं म्हणजे तुम्ही मागं लागला होता त्याच्या सकाळ धरणं त्याच्या पाठीमागं लागलाय हुडकायला हा चैनीसाठी. आता ऑपरेशनची बारी आल्यावर तुम्ही करताय वे. हा नाही तुम्ही करा खर्च. काय गरज आहे माझी करायची? मग तुमचं ऐका, तुम्ही करा. आपण निम्मा निम्मा खर्च करू दोघं जण. जमत नाही. आणि तुम्ही कशाला आलाय मग इथं? कुणाला आले माझं मी तुम्ही बघेन. जिग्यासाठी आला नाही, तुम्ही त्या चैनीसाठी इथं आलाय. मग माझं मी खर्च करतो, तुम्ही जावा घरी. जावा तुम्ही. बघतोय का की? आबा, हा. किती बरोबर आहे मेंबर. निम्मा निम्मा खर्च ऐका, करा ना. मी काय म्हणतो हा. तुला सांगितलेलं कळतं का मी तू एक तर तू 5 लाख रुपये भरण्याचं माझं मी भरतो. हा तुम्ही त्या पैशासाठीच आला इथं. बाकीचं मला काय सांगायचं नाही. तुम्ही तर भरा नाही तर मी तर भरेन कारण आबा म्हणतात ती बरोबर. तुला जमतंय का बोल? तुम्ही 2.5 लाख रुपये भरा, मी 2.5 लाख रुपये भरतो आणि ह्या बाकीच्यांना 10,000 रुपये आपण देऊया. हा वापरते. 10,000 हे काय असलं नाही असलं बा काय? आपल्याला नाही आबा, बाबा. हे नाही आम्हाला मान्य. ते मला 5-5 सुद्धा नाही. तुम्ही काय सांगताय का अहो, ए, ने बा, आबा, हे मान्य नाही आम्हाला. 10,000 नाही 5,000 नाही. सकाळ जमतंय का दोघात? असं जमत असलं तर पैसे भरण्याचं नका बोलू. नाही तर माझं मी एकटा बोलतो. नाही नाही जमणार. आम्हाला नाही जमणार. सकाळ धरणं राव काम निघलाय मग ना. आबा, आम्ही तुमची माणसं आहे, आबा. बरं एक काम करू तुम्ही आम्ही 2-2 लाख भरतो. चालेल. 50,000 रुपये तुम्हाला हा, चल. चालतंय. हा, चालेल. चालेल. चला पैसे निघे झाला कारण का डॉक्टर थांबले तर ऑपरेशन अर्जंट करावं लागणार तर जिंग्या जाईल मोकार हे द्यायला चालू का तुमच्या? चला चला पटायचे पैसे हो. कायला 1 लाख रुपये तर जुळल्यात कडे आता काय तर डोकं लावा लागलं कडे मला. 2 लाख भरायचे दवाखान्यात विषय करतो काहीतरी करावं लागेल. होय ग ए ऐकलं का? तेवढं टाकेल दे तुझं बरं दे तुला उद्याच्याला लगेच येणार तुला विषय मला लागायचं अर्जंट लागणार आहे तू दे तेवढं मग उद्याच्या तुला लगेच देतो. फक्त 1 लाखाचा प्रश्न 1 लाखाचा 1 टाकायला दे तुला मग तुला लगेच तुला उद्याच्या माघारी एकच टाकेल दे. हॅलो ऐक की मोहसिन. अरे जरा मला मदत लागायची होती, पैसे लागायचे होते. एक 20,000 रुपये लागायचे होते. माझी गाडी आहे ना ती तुझ्याकडे गांठी होतो. हा 20,000 रुपये तुला 1 महिनाभराने देतो मी तुला. हा तोच आपल्या जीवाचा जीव आहे म्हणून तुला फोन केला मी. हा देतो का मग? बर बर चालतंय. हा 1 महिनाभराने तुला परत मी रिटर्न करतो पैसे. देतो ना? चालतंय बाबा चालतं. ओके हा 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 चालतं चालतं. थांबते तर मी आलो. चालतंय हा 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 ठेवू का? हा झालं बाबा नियोजन आता खट. महिन्याभर 3 लाख रुपये हातात. संपला विषय. चला आयला दवाखान्याला तर 2 लाख रुपये द्यायचा इथं. अकाउंटला तर 1 रुपया सुद्धा नाही. आता मला काहीतरी डोकं चालवावंच लागल. 2 लाखाची तर जुळणी करायचं लागल ना. आता काय करतो बायकोची बोकड आहे ती बोकडं नेऊन विकतो. आज एकाच दिवसाचा प्रश्न आहे. आज विकतून उद्याच्याला भले 5 लाख देऊ. 2 लाखाचं 5 लाख रुपये देतो म्हणजे विषयच मिटल. आता बोकड मला इकायला नेहू लागणार आहे ती. अहो नेंबर काय राजा? कसला विचार करता एवढा? अरे पैशाचं नियोजन चाललंय. 2 लाख रुपये भरायचे नाहीत का? ऐका की हा. पैशाचा विषय होता म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो. हा बोल ऐका की. की 10,000 रुपये माझं पण बरा की राव. अरे रुपया ना माझ्याकडे मीच बोकडं घेऊन इकायला चाललोय. ऐका की राव नेंबर हा 10,000 रुपये बरा. हा 10चं 50 देतो तुम्हाला. 50. बरं. नेंबर राव तुम्हाला तर माहितीये हा. मी तुमच्या शब्दाशिवाय कुठली गोष्ट करतो का? हा नाही करत. तुम्ही माझ्यासाठी तेवढं करा ना. काय अडचण आहे का तुम्हाला? बरं बरं ठीक आहे. मी अजून एखादं एक निघतो एक्स्ट्रा बोकाडन भरून टाकतो तुझं पण 10,000 रुपये. पण मला 50,000 राजा द्यावं लागते. अहो तुम्हाला तर माहितीये ना पुढे आपल्याला नाणं पेरल्याशिवाय भेटणार नाही का आपल्याला. हा. 100% 10,000 तुम्हाला 50,000 रुपये देतो. काहीतरी जुगाड लावलं पाहिजे. काय केलं पाहिजे बरं? हा गेल्या बारीने आपण सावकाराला टपरी घाण ठेवली होती आणि आपण त्याचा व्यवहार नील केला. त्याचा आपल्यावर विश्वास आहे. सावकाराला फोन करू.
हा अरे गाडी काय हॅलो सावकार साहेब कुठे आहेत? अहो 10,000ची गरज होती, तेवढी गरज करता का? अहो 2 दिवसात तुम्हाला पैसे देतो माघारी. म्हणेल एवढं? अहो गेल्या बारीन दिलत ना, त्याच्यापेक्षा अजून वाढवून देतो थोडं. हो हो तेवढं नक्की करा. मग येऊ का नाहीला? अहो 10च पाहिजेत, फक्त 10. हा हा बर बर हा येतो येतो मग येतो. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. ऑपरेशन झालं. हो अगदी व्यवस्थित ऑपरेशन झालंय. तुमचं पेशंट ही चांगलं आहे ओके ओके. आणि तुमच्यासारखी महान माणसं बघून मला तर फार आनंद झाला. तुम्ही चेन्नईला आल्या? हो 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 पेमेंट भरलं? हो पेमेंट भरलं. तुमच्या मसाला पेमेंट भरून आम्ही आताच आलो. एक मिनिट तरी मी एकदा कन्फर्म करतो. एक मिनिट. काय अडचण नाही. हॅलो हा ते सरपंच आबा आणि यांचं पेमेंट घेतलंय? हो हो 5. हो हो ओके. चेन कुठे चेन? हो चेन देतो की. या चेनीसाठी फार तुम्ही कष्ट घेतले दिसत ते. हा ही चेन तुमची. ओके थँक्यू. हो हो हात काढ. ओके थँक्यू सर. ओके या धन्यवाद. चल चल लवकर. नॉनसेन्स. वाल आपण लिंबर कसं करते? कसं काय उचल? शेवटी आबा डबल लखपती डबल चेन अरे बघू आबा चेन बघू बाबा बघ कस काय. हो आबा अरे नाच करायचा. अरे आबाचा कोणाचा एवढ्या मारणार घालू गो मी. बघ तू चालले की जायचे मोनाचे कार्यक्रम लगेच 30-35 लाख रुपये आणायचे ह्याला दे. ओके. हायला आबा ही तर 30 रुपयाची चेन वाटते. वा या मेंबरने गांडावलं का काय आपल्याला? आयो लुटलो गाड्या. त्याला काही येडा केलं राव. काय राव आबा? इकडे बघू. बघा लिंबर थांबा 1 मिनिट. ह्याच्यावर कसला शिक्का आबा दिसा नाही. लिंबर ही तर नकली चेन आहे. माझा गाम ना गाम सगळा वाया गेला. अरे तुझं नेमकं सगळं वाया गेलं. आनंद. रुपयाचा नाटलं होतं. अरे 2 लाख रुपये गेले. मी कुठं आता तुझ्या नादी लागून कुठं माझं डोकं लय. मी जातो बाबा घरी. माझा पिपी वाला लागलाय. बघा 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 ही खुल्यांची चावडी. बघा 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 ही खुल्यांची चावडी. अरे बघा 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 ही खुल्यांची चावडी. अरे बघा बघा ही खुल्यांची चावडी. हे बघा 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 ही खुल्यांची चावडी. बघा बघा ही खुल्यांची